चला गेम स्टार्ट करा. पंचाचा ग्रीन सिग्नल. गेम स्टार्ट. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती पद्माकर भोईर या गोलंदाजाचा वापर केलाय. हो, पहिल्या चेंडूवरती आगाज केला आणि पहिल्या चेंडूवरती मात्र झाडू शॉट पाहतो आपण. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. ठोकलाय चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकलाय. चांगलीच फटकेबाजी पाहिली आपण. पुन्हा एकदा सज्ज झालाय. स्ट्राइक एंडला फलंदाज ऐलेश. हो, यावेळेस मात्र बॅटची कडा. विकेट किपरने मात्र प्रयत्न केले जरूर, मात्र थोडासा अपेश ठरलाय. शेवटच्या मुवमेंटला मात्र चेंडू निसटलाय. सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर पुढे सरकला गेला. जाऊन पोहोचलाय तब्बल गौरी स्पोट उल्वे संघ जाऊन पोहोचलाय 5 या आकड्यावरती. आणि सिंगलच्या मदतीने स्ट्राइक सुद्धा रोटी झाली आहे. स्ट्राइकला आणण्याचं काम केलंय फलंदाज पाहतो आपण. प्रदीप या फलंदाजाला. हो, यावेळेस मात्र चपराक शॉट पाहतोय. शतरक्षण आहे त्या ठिकाणी. कदाचित संदेश पाटील मात्र थोडासा झेल सोडलाय. थोडासा अति घाई केली होती संदेशने. हा झेल पकडायचा होता. क्रिकेटचा असा रूलच आहे, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. आणि क्रिकेटमध्ये ना थोड्या चुक्या ना शेवटच्या मुवमेंटला मात्र भोगावं लागतात. म्हटलं जातं ना, चुकीला माफी नाहीये. आणि या ठिकाणी मात्र थोडासा संदीपने झेल सोडलाय. सिंगल तोपर्यंत कंप्लीट झाली. मैदानाच्या आतमध्ये सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा टोटल पाहिली आपण. 6 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय ऐलेश फलंदाज. हो, चपराक शॉट मारलाय. मात्र चांगला फटका पाहिलाय. गॅप खूप मोठी आहे. शतरक्षण आहे आपण. चांगला शतरक्षण पाहिला. जसा चेंडू मात्र हातामध्ये आला तसा फेकून दिलाय. आणि या वेळेस मात्र चांगला शतरक्षण पाहिला आपण. तोपर्यंत मात्र धाबा कंप्लीट केल्या गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये 2 आणि या 2 धाब्याच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला आपण त्या ठिकाणी. कैलास तांडेलच्या माध्यमातून काय क्षेत्ररक्षण राहिला होता. जसा चेंडू मात्र हातामध्ये आला तसा फेकून दिला गोलंदाज एंडकडे. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. राईट अप ओर द विकेट. हो, चांगला फटका पाहतोय. चपराक शॉट पाहतोय. सरळ रेषेन घेऊन काढला ब्लॅक स्क्रीनच्या समोर. चेंडू जाईल 1 बाउन्स ओव्हर द लाईन. ठोकलाय चौकार. थँक्यू डीजे. डीजेच्या माध्यमातून एक अप्रतिम संगीत पाहिलं आपण. आणि फटके म्हणजे हे अप्रतिम राहिली आहे फटकेबाजी. पहिल्या चेंडूवरती चौकार पाहिला आपण. त्यानंतर मात्र आयलेसचा विचार केला ना, 4 चेंडू केलाय. 4 चेंडू मध्ये तब्बल 11 धाब्याचं योगदान दिलाय. टोटल पाहिली आपण 12 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकाचा. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये थोडासा चेंजिंग करत असताना पाहतो आपण गोलंदाज. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर डबल आणि मात्र 5व्या चेंडूवर 4थ्या चेंडूवरती चौकार. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो, चांगला फटका पाहिला. चपराक शॉट पाहतो आपण. आणि थोडासा फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये थोडासा अंगलट ठरला का काय गोलंदाजाच्या माध्यमातून. आणि हा तो शेवटच्या चेंडूवरती पुन्हा एकदा चौकार. थँक्यू डीजे. चला, टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष असू दे आपला. टोटल पाहताय 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. धावसंख्या पाहतो आपण बिनबाद 16 या आकड्यावरती. चला, टीम थोडासा फास्टली गेला पण टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष असू द्या. 4 षटक फेकण्यासाठी 20 मिनिटाचा कालावधी दिला जाईल आपल्याला. त्याच्यामध्ये मात्र विचार केला 3 षटक फेकायचे आपल्याला 15 मिनिटाच्या आतमध्ये. कदाचित 15 ते 16 मिनिटं झाले तर एक खेळाडू सर्कल दायऱ्याच्या आतमध्ये आणावा लागेल. गोलंदाज पाहतो आपण. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. संदीप भोईरचा वापर केला गेला. पाहिल्याचा विचार केला ना, चांगली फटकेबाजी केली आहे. 5 चेंडू खेळलाय
आणि तब्बल 15 धाबीचं योगदान दिलाय आणि त्याच्या सोबतीला पाहतो आपण फलंदाजा एक चेंडू खेळलाय एका चेंडूमध्ये तब्बल 1 धाबीचं योगदान दिलाय चला स्पीड अप करा टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष असू द्या टाइम अलर्ट केलाय स्टॉप वॉच मात्र स्टार्ट झालाय पुन्हा एकदा सज्ज जायचं दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात झाली आहे पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धाबा जमा केल्यात हो यावेळेस मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू उंची गाठली अंतर गाठेल का हा प्रश्न पडला हो निश्चितच अंतर सुद्धा गाठलाय ठोकलाय पहिल्या चेंडूवरती हा षटकार आदरणीय नारायण पाटील साहेबांच्या माध्यमातून एटीएम खुला केला गेलाय गोलंदाजासाठी विकेट हॅट्रिक घेतली तर तब्बल 500 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल गोलंदाजाला गोलंदाजासाठी मात्र पारितोषिक लावलाय पण या वेळेस मात्र पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पुष्पा जसा चंदनाच्या लाकडावरती उपटी टाकतोय ना तसा मात्र चेंडूवरती उपटी टाकतोय फलंदाज प्रदीप पुन्हा एकदा चपराक शॉट पाहतोय चाबूक शॉट षटकार नंतर हा चौकार काय फटका होता ना फटक्यामध्ये ताकद सुद्धा तेवढीच होती षटकार नंतर हा चौकार एकविरा डीजेच्या माध्यमातून अप्रतिम संगीत पाहतो आपण आता विचार केला ना मागच्या 4 चेंडूवरती तब्बल 18 धाबा खर्च केल्यात मी तर म्हणेन थोडासा महागडा ठरलाय हो यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर केलाय लगात आबाद नाही तो बरबाद आणि या फटक्याला नाव दिलाय दशरथ सरांनी एड झवा फटका तो फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि टोटल पाहता आपण 50वा चेंडू मात्र डॉट फेकला या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसाचा विचार केला स्कोररच्या माध्यमातून पाहतो आपण अपडेट मात्र सातत्याने देत असताना हा पाहतोय पुन्हा एकदा डॉट चेंडू आता मात्र कमबॅक केला या गोलंदाजाने सुरुवातीला मात्र 2 चेंडूवरती 10 धाबा खर्च केला जरूर त्यानंतर मात्र सलगचे 2 चेंडू डॉट फेकल्यात टोटल पाहत आहे धावपटलावरती धाबा लागल्या गेल्या तब्बल 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय बिनबाद गौरी स्पोर्ट पाहतो आपण गौरी स्पोर्ट उल्वे संघ हो पुन्हा एकदा चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर डीप राहिलाय चेंडू आणि यावेळेस मात्र विकेट किपरच्या माध्यमातून थोडेसा चुका आणि सिंगल आली या बॅट खड्ड्याच्या माध्यमातून कदाचित झेल होता झेल पकडता आला नाहीये विकेट किपरला थोडीशा चुका केल्यात मी तर म्हणेन तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर पुढे सरकला गेला जाऊन पोहोचलाय 27 या आकड्यावरती आता मात्र विचार केला या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक असेल पण सुरुवातीला या गोलंदाजाने धाबा खर्च केल्या होत्या 2 चेंडूवरती 10 आणि त्यानंतर मात्र 3 चेंडू मात्र चांगल्या टप्प्यावरती हाताळल्यात आता मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतो आपण अहिलेश हा फलंदाज 5 चेंडू खेळलाय 5 चेंडू मध्ये तब्बल 15 धाबीचे योगदान दिलाय फलंदाजाने अहिलेश हो चांगला फटका पाहिला गॅप खूप मोठी आहे क्षेत्ररक्षण नाहीये जवळपास आणि चेंडू मात्र जाईल का हा प्रश्न पडलाय हो निश्चितच शेवटच्या मुवमेंटला हा चेंडू फरार होतोय आणि शेवटचा चेंडूवरती मात्र हा येतोय चौकाराच्या मदतीने टोटल पहिल्या पण धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्यात सिलेवन उल्वे संघ पाहतो आपण खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये टोटल पहिल्या 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचला सुरुवात मात्र दमदार झाली आहे मी तर म्हणेन
टोटल ना दोन्ही गोलंदाज थोडेसे महागडे ठरले जरूर. टोटल पाहता आपण 31 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सोपान पाटील वापर केला गेला. सोपान पाटीलचा चांगली गोलंदाजी करायची आहे, कमबॅकिंग गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस मात्र रिवर्सचा वापर केलाय. एक धाव तर वेगाने पूर्ण केलं गेलं. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी कैलास तांडेलच्या माध्यमातून अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहतो आपण. तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय फलंदाज पाहतो आपण. ऐलेश हा फलंदाज. ऐलेशचा विचार केला ना 6 चेंडू केलाय. 6 चेंडू मध्ये तब्बल 19 धाबीचं योगदान दिलंय आणि त्याच्या सोबतीला फलंदाज पाहतो आपण 7 चेंडूची खेळी केली आहे आणि तब्बल 13 धाबीचं योगदान दिलंय. प्रदीप हा फलंदाज आणि आजच्या दिवसाचा विचार केला ना तब्बल 400 धावा कंप्लीट झाल्यात आजच्या दिवसामध्ये. स्कोरर पाहता आमच्या सोबत जोडले गेलेत आणि सातत्याने आम्हाला अपडेट देत असताना पाहता आपण भावेश पाटील उंबरली यांच्या माध्यमातून चांगला पाहताय नॉलेज आपण स्कोररच्या माध्यमातून. आणि जेव्हा ना समालोचकाचा विचार केला पाठीचा कणा मग समजलं जातं, मात्र विचार केला स्कोरर सर्व पाहताय स्कोररच्या माध्यमातून. हो यावेळेस मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू जाईल आउट ऑफ द पार. बाबा 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 घुमायला तो गेला कंपनीत. षटकार. आई एकविरा डीजेच्या माध्यमातून एक अप्रतिम संगीत पाहिलं आपण. पुन्हा एकदा षटकार ठोकला. षटकाराच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचलाय 38 आकड्यावरती. हो पुन्हा एकदा चपराक शॉट पाहतोय. षटकार नंतर हा चौकार. ऐलेश मैदानाच्या आतमध्ये ऑन द फायर. न 8 चेंडू खेळलाय. 8 चेंडू मध्ये बल 29 धाबेचं बहारदार खेळी करतोय मैदानाच्या आतमध्ये. ऐलेश थोडासा मागडा ठरलाय मी तर म्हणेन. प्रति हल्ला चढवला जातोय गोलंदाजावरती. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर मात्र 2 चेंडूवरती 10 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा चपराक शॉट. काय फटकेबाजी. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर चौकार आणि पुन्हा एकदा षटकार. ऑन द फायर. लांबच लांब ठोकलाय षटकार. आई एकविरा डीजेच्या माध्यमातून आई एकविरेचा संगीत पाहिलं आपण. करूया डीजेचा कौतुक. पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मात्र काय फलंदाजी करतोय ऐलेश हा फलंदाज. तब्बल 9 चेंडू मध्ये तब्बल 35 धाबेची बहारदार खेळी केली या फलंदाजाने. अजून या षटकाचा विचार केला 2 चेंडू शिल्लक असतील. टोटल पाहताय 48 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. हो फसवा चेंडू टाकला होता, त्याला प्रत्युत्तर दिला. चपराक शॉट पाहतोय. क्षेत्ररक्षण आहे एका टप्प्यावरती. पाहतोय महेंद्रच्या माध्यमातून चांगला क्षेत्ररक्षण. जसा चेंडूचा टप्पा मिळालाय तसा फेकून दिलाय गोलंदाज एंड कडे. तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर पुढे सरकला गेलाय, जाऊन पोहोचलाय 49 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. तिसरा षटक मार्गस्थ असताना चांगली फटकेबाजी पाहतो आपण. दोन्ही सलामी वीर. एका साईडला ऐलेशला पाहता आपण धावा चेंडूची खेळी केली आहे. तब्बल 36 धाबेचे योगदान दिलंय. चांगलीच फटकेबाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळेस मात्र चपराक शॉट पाहतोय. पुन्हा एकदा चेंडू जाईल आउट ऑफ द पार. ठोकलाय हा षटकार. चला टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष देऊ. आपण क्षेत्ररक्षण लगेचच लावा. 3 षटकाचा वादविकेट संपला गेला. दाबटलावरती टोटल धावा पाहतोय 55 धावा. आणि हा षटक ना थोडासा महागडा ठरलाय. मी तर म्हणेन 24 धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती सिंगल पाहिली, त्यानंतर षटकार, त्यानंतर चौकार, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल आणि शेवटच्या चेंडूवरती हा षटकार. टोटल पाहिले आपण 24 धावा खर्च केल्यात या गोलंदाजाने.
यानंतर सामना असेल चला धरणे संघाचा संघनायक आणि त्यानंतर त्यांना फाईट करेल तोंड रेस संघ। दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी लगेच संपर्क साधा। चला स्पीडअप करा, टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष असू द्या संघ। टोटल पाहत आहे 3 षटकाचा वादवी केस संपला गेला। दापटलावरती टोटल धावा पाहत आहे 55 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय। विचार केला ना बिनबाद आणि सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आक्रमक ग्रुप धारण केली आहे। पार्टनरशिप मात्र 55 धाबीची काय फटकेबाजी पाहतो दोघांच्या माध्यमातून। एका साइडला आयलेशला पाहत आहे 10 चेंडू मध्ये 36 धावा बनवल्यात। त्याच्यानंतर पाहत आहे त्याच्या सोबतीला फलंदाज 8 चेंडू मध्ये बनवल्यात 19। प्रदीप हो चपराक शॉट पाहतोय, झाडू शॉट, चेंडू जाईल ऑफ द पार, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, हा येतोय चौकार। आच्या पेऊन पडत हो कोठही तर भाच्याला काय पोर देईल मामा। मैदानाच्या आतमध्ये पाहतोय काय फटकेबाजी, कदाचित आयलेश हा फलंदाज 50 धावा कंप्लीट करेल का। 40 धावा पाहतोय धावपटलावरती लावल्या गेल्यात एकट्याच्या 11 चेंडू मध्ये। पुन्हा एकदा सज्ज झालाय आयलेश हा फलंदाज। हो पुन्हा एकदा चांगला फटका पाहतोय, यावेळेस मात्र भोगची पाटली चेंडू जाईल फरार होईल, हा येतोय चौकार आणि षटकारांची भाषाच बोलतोय मैदानाच्या आतमध्ये। आयलेश ऑन द फायर। एकविरा डीजेचा कौतुक करूया पण मैदानाच्या आतमध्ये जाऊया। 50 पासून मात्र फक्त 6 धावेपासून दूर असेल। आयलेशचा फलंदाज 50 कंप्लीट होईल का हा प्रश्न पडलाय। कदाचित एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले, दुसरीचा प्रयत्न दुसरी होईल का पूर्ण। यावेळेस मात्र पार्टनरशिप तुटेल का हा प्रश्न पडलाय मैदानाच्या आतमध्ये। आणि तिसऱ्या पंचांसाठी हा रेफर केलाय, तिसऱ्या पंचांसाठी हा रेफर केलाय डिसिजन। आणि हा डिसिजन मात्र आपल्या योग्य त्या डिसिजन पोहोचवला जाईल। आदरणीय पाहता आपण रायगडचा टायगर उस्मान, विचार केला तर रायगडचा टायगर पाहता आपण विश्वास पाटील तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून हा डिसिजन आपल्यापर्यंत योग्य त्या डिसिजन पोहोचवला जाईल। टोटल पाहताय धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात पाहतो आपण। डिसिजन अजूनही पेंडिंग असेल। 5 सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले आणि नोट आउट असेल फलंदाज आणि फलंदाज सेफ असेल। या चेंडूवरती मात्र 2 धावा मिळतील। 2 धावेच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचला 65 या अजूनही षटकाचा विचार केला 3 चेंडू शिल्लक असतील, 50 धावा कंप्लीट होतील का हा प्रश्न पडलाय आयलेशच्या फलंदाजाचा। 13 चेंडू मध्ये तब्बल 46 धावा बनवल्यात। हो यावेळेस मात्र बैठक शॉट पाहतो आपण। एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले, क्षेत्ररक्षण नाहीये जवळपास। दुसऱ्या धावेचा धाडस केला आणि 2 धावा सहज रीतीने पूर्ण केल्या गेल्यात। मी तर म्हणेन आजच्या दिवसाचा विचार केला आयलेश या फलंदाजाने गाजवलाय। टोटल पाहताय धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात 67 धावा आणि स्वतः एकट्याच्या धावा पाहतोय 14 चेंडू आणि तब्बल 48 धावा। 50 धावा कंप्लीट होतील का आयलेश या फलंदाजाचा। आजच्या दिवसामध्ये पहिली 50 कंप्लीट होईल का हा प्रश्न पडलाय। हो फुलटॉस चेंडू पुरेपूर फायदा घेता आला नाहीये। एक धाव तर कंप्लीट झाली आहे, दुसरीचा प्रयत्न पुन्हा एकदा आणि 2 धावा कंप्लीट झाल्या गेल्यात आणि 50 धावा कंप्लीट झाल्या गेल्यात। आयलेश या फलंदाजाने बॅट वरती करायची आपली। आजच्या दिवसामध्ये पाहता आपण 40+ मध्ये 50 धावा कंप्लीट झाल्या गेल्यात। या खेळाडूसाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो सर्वांनी। चांगली फटकेबाजी पाहिली आपण। 15 चेंडू मध्ये 15 धावा 50 धावा गेल्यात आणि विचार केला 333 चा टार्गेट पाहतो आपण। स्ट्राइक रेट पाहतो आपण, काय फटकेबाजी वा। हो पुन्हा एकदा चांगला फटका पाहतो, चपराक शॉट। एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण पाहतो आपण। खराब फेके पाहतोय तोपर्यंत मात्र 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्यात आणि पहिल्या सत्राचा वादवी खेळ संपला गेला। धावपटलावरती टोटल धावा पाहतो आपण 71 धावा। 72 धावेचा टार्गेट सेट केलाय। काय फटकेबाजी 16 चेंडू केलाय आणि तब्बल 52 धावा जमा केल्या एकट्याने आयलेशचा फलंदाज। काय फटकेबाजी राहिली।